गेलं का नाही तिकडं, म्हणजे इथून निघून गेला असं तरी बी कोणाला कळलं नसतं. भावांनो बोगदा तसंच आहे. जेव्हा भुजबळ साहेबांचा हा खुलासा येतो तेव्हा खरोखर हा प्रश्न असतो. लहान पोराचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या कानाला धरून चढतात, त्याला सांगतात बघ तुला हरिण दाखवतो. डॉक्टरला इंजेक्शन द्यायचं असेल तर बघ बघ तिकडे भोकाडी ते पोरग तिकडे बघतो टुचकन डॉक्टर इंजेक्शन देते. भुजबळ साहेबांनी जो खुलासा केला ते राजदीप सरदेसाईंचं पुस्तक वाचत असताना मनात खरोखर हा प्रश्न आला. चेअरमन साहेबांनी केलेला सगळा खुलासा एकीकडे ठेवा आणि मग बोगद्याची ही भोकाडी, बोगद्याचा हा बागुलगोळा दाखवून नेमकं कोण कुणाचं साधून घेतंय हे विसरू नका. एवढंच तुम्हाला कल्पनेचं सांगणं, कारण ही निवडणूक फार महत्वाची. म्हणजे परवा महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांना भारतीय जनता पक्षाने मांडीवर घेतले अशा त्या खोतांनी एक विधान केले. त्या खोतांनी ते दुर्दैवी विधान करत असताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी हे सांगावं याची नैतिक जबाबदारी तुम्ही घेता का? तुमच्या उपस्थितीत झालेल्या विधानाची तुम्ही जबाबदारी घेणार का? आणि जर हे होत असेल तर मला वाटतं ज्यांना मानसपुत्र म्हटलं गेलं त्यांनी खोतांना सुनावलं असं काहीतरी विधान मी पत्रकारांच्या माध्यमातून ऐकलं. बरोबर आहे ना की हे सहन केलं जाणार नाही. माननीय मंत्री महोदयांना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा हाच प्रश्न आहे की जसं तुम्ही खोतांना सुनावलं तसंच माननीय पंतप्रधान आदरणीय पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले होते तेव्हा का नाही सुनावलं? जेव्हा केंद्रीय सहकार मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आदरणीय पवार साहेबांवर आरोप करत होते तेव्हा का नाही सुनावलं? आणि त्यामुळे ही जी काही सोयीची भूमिका जर निवडणुकीच्या तोंडावर कोणी घेत असेल तर जनता शून्य आहे, जनतेला पुरेपूर ठाऊक आहे. कारण आता खांदा बदलण्याची वेळ आली, आता धुरेकरी बदलण्याची वेळ आली, आता आमदार बदलण्याची वेळ आली आहे. आणि